को पावर्ड बाय टेक्नो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि आज नाशिकमध्ये ते बैठका घेणार आहेत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर बैठकीसाठी नाशिक शहरातील काही पदाधिकारी आलेले आहेत आणि यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एक टी शर्ट जे आहे ते या पदाधिकाऱ्यांनी परिधान केलेलं आहे. यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानं राज ठाकरे यांचं धन्यवाद जे आभार मानणारे आहे ते टी शर्ट या ठिकाणी परिधान केलेलं आहे. काल जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांचं आभार मानणारा बॅनर आपल्याला पाहायला मिळतं. तर आज आपल्याला या ठिकाणी टी शर्ट पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत मनसे पदाधिकारी आहेत. काय सांगाल आपण या ठिकाणी मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे ते धन्यवाद राजसाहेब अशा आशयाचं टी शर्ट परिधान केलंय, काय सांगाल? खरं तर तुम्हाला माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माननीय राजसाहेबांनी मोदी साहेबांच्या समोर, आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या समोर शिवाजी पार्क या मैदानावरती आम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहोत अशी घोषणा केली. आणि त्या घोषणेमध्ये त्यांनी काही मागण्या मांडल्या होत्या आणि त्याच्यातली सर्वात पहिली मागणी होती की आमच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीची. आणि मोदीजींनी ती तात्काळ त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य केली. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे यश जे आहे ते आमचं यश आहे. राजसाहेबांनी आजपर्यंत ज्या काही लाटाकाटा खाल्ल्या, महाराष्ट्र सैनिकांनी ज्या काही केसेस घेतल्या, राजसाहेबांच्या अंगावरती ज्या काही केसेस आल्या, आम्ही मराठीची बाजू जेव्हापासून आमचा पक्ष स्थापन झाला 2006-07 पासून ते आजतागत मराठीची बाजू लावून धरत होतो. अंगावरती केसेस घेत होतो. मराठी पाट्या लावा, मराठी भाषेत बोला, ही चळवळ आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून उभी केली होती. आणि या चळवळीच्या माध्यमातून हे यश आम्हाला आज मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदींचे मनपूर्वक आभार मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बघाल की बिनशर्त पाठिंबा जेव्हा राजसाहेबांनी दिला होता तेव्हा काहींनी आमची टिंगल केली. बिनशर्ट असं बोललं गेलं. परंतु मला एक सांगावंसं वाटतं, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून सांगावंसं वाटतं, या महाराष्ट्राला सांगावंसं वाटतं की माननीय राजसाहेबांनी पक्षातला एकही उमेदवार न उभा करता, खासदार न उभा करता, मराठी भाषेसाठी आणि मराठी जनांसाठी हे इतकं मोठं गिफ्ट दिलेलं आहे. जर एकही खासदार नसताना हे राजसाहेबांच्या दूरदृष्टीतनं एवढं होऊ शकतं तर खासदार झाल्यावरती काय होईल याची कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेने करावी आणि राजसाहेबांना पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी द्यावी अशी मी विनंती करतो. आपण जर या ठिकाणी बघितलं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागणी जी आहे ती मनसेने केली होती आणि मराठी पाट्या असतील, मराठी बोला अशा पद्धतीचं देखील मनसेने लावून धरलं होतं. आणि खऱ्या अर्थानं जे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामध्ये मनसेचं श्रेय आहे अशी जी भावना आहे ती मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.